बुलेटिनची सुरुवात करूया मोठ्या राजकीय बातमीनं। भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक संपली आहे आणि या बैठकीतील इनसाइड स्टोरी आता लोकशाही मराठीच्या हाती लागली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी निराशाजनक आहे, तर प्रत्येक तालुका अध्यक्षानं 500 पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी करण्याचं टार्गेट यावेळी देण्यात आलंय। काही दिवस आपल्याला माहिती आहे की सर्व भागातील असणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी फॉर्म भरणं मतदारांचे मोठी जबाबदारी असते आणि त्यामुळे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक ही आज घेण्याचे ठरवलं होतं। त्या संदर्भात आज बैठक ही आज घेण्यात एसटी डेपोच्या पुनर्विकासात मंडळाला सक्षम करणार, प्रत्येक डेपोचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे निर्देश पाहायला मिळतात। धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत। कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत। या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला खरंतर प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिलेत। महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला मुदतवाढ मिळाली आहे। 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान आता शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विविध आमदारांनी केलेल्या मागणीनुसार आयोजनाचं वेळापत्रक बदलण्यात आलंय। अमरावतीत नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या होत्या। सोयाबीन न उगवल्यानं शेतकरी चिंतेत आहे। नवनीत राणा यांचा शेतकऱ्यांशी संवाद यावेळेस पाहायला मिळालाय। बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे। पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागतंय, तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे। पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतोय आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे। आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे। की शेतकरी राजा, आम्ही नेहमी राजाच म्हणतो, त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर शेतकरी राजा फाशीवर जातात। तर अशा बोगस कंपन्यांना पहिले जर आपण सबक शिकवलं तर येणारा भविष्य आमच्या शेतकऱ्यांचं सिक्युअर राहील। गावात नववधूचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे। माहेरी जाताना नववधूचा अपघातात मृत्यू झालाय। भरधाव 4 चाकी वाहनाच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। बातमी जळगावातून आहे। जळगावात नववधूचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। विद्यापीठ जवळ त्यांचा आज दुर्दैवी असा अपघात झाला। ते 2 व्हीलरवर होते आणि त्यांचा 4 व्हीलरवाल्याने त्यांना धडक दिली आणि तिच्यात नववधूचे जे काका होते रावसाहेब पाटील यांचा हे जखमी आहेत। परंतु अत्यंत दुःखाची बातमी अशी की जी नवविवाहिता आहे ती दुर्दैवाने आता या जगात नाहीये आणि दुःखाचा डोंगर कुटुंबावर पसरलेला आहे। आम्ही सर्व अतिशय दुःखात आहोत आणि ह्या घटनेने आमचे मन अतिशय हळवून गेलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।